टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पडळकरांना आवडांचा हो का? त्यांच्या कार्यकर्त्यांचा मग कसं बघता तुम्ही? त्यांना प्रश्न विचारला होता का झाला? तुम्ही कसं बघता या घटनेकडे? नाही होऊ नये, कारण कसं आहे लोकशाहीमध्ये असं होणं हे चुकीचं आहे. कोणी कोणामुळं झाला, कोणी केला याच्यापेक्षा आज लोकप्रतिनिधी जेव्हा लोक तुम्हाला निवडून देतात, आता आमदारकीला आता काय जवळपास 2-2.5 लाख लोक मतदान करतात, खासदारकीला 10-12 लाख लोक मतदान करतात. त्यांच्या अपेक्षा असतात की बाबा खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती हे सगळे म्हणजे जे लोकप्रतिनिधी लोकांच्या माध्यमातून जे निवडून जातात त्यांच्याकडनं अपेक्षा स्वाभाविक आहे. त्यांच्या अपेक्षा असतात की बाबा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेल्यानंतर आपल्याला त्यांच्या माध्यमातून कामं व्हावी. माझं एवढंच कळकळीची विनंती की हे सगळं फालतूगिरी बाजूला ठेवून या लोकांनी त्याच्यावरती विशेष जोर दिला पाहिजे. जास्तीत जास्त लोकांची कामं त्यांच्या माध्यमातून झाले पाहिजे. नाही तर उद्या मला सांगा लोकांचा विरोध झाल्यानंतर काय करणार लोक? ते म्हणतील ह्यांना निवडून दिलं आणि आपल्याला जर त्यांच्या माध्यमातून जर आपलं मूलभूत सुविधा होत नसतील. आता राजकारण मी तर कधी कधी आयुष्यात केलं नाही, पण असं जे घडलं हे चुकीचं आहे. कोणाची चूक आहे ह्याच्यापेक्षा जे घडलं ते चुकीचं आहे. कारण की प्रत्येकजण आपापल्या परीने त्यांची मांडणी करणार आणि असंच जर चालू राहिलं तर मला सांगा ना, जे लोक आता ज्यांनी मतदार आहेत किंवा जे लोकशाहीमध्ये राहणारे संपूर्ण लोक आहेत, आज त्यांची लोकप्रतिनिधी कोणी पण असते त्यांच्याबद्दल प्रतिमा काय होणार? आज तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही कसं वागलं पाहिजे, कोणी पण असू दे, कुठल्याही पक्षातलं असते. आज तुम्ही लोकांनी निवडून दिलं म्हणजे सगळे काय सभागृहात जाऊ शकत नाही. मग ते एक लोकप्रतिनिधी मग कोण नगरसेवक पदासाठी नगरसेविका किंवा ZP पंचायत समिती सदस्य, मग आमदार, मग खासदार हे का निवडून देतात? कारण की त्यांना विश्वास वाटतो की ह्यांच्या माध्यमातून काहीतरी चांगलं होईल. आणि तुम्ही जर असं जर एक्झाम्पल जर सेट करत असाल तर काय होणार मला सांगा ना? काय लोकांनी काय कसं बघायचं? आज कसं वागायचं, काय नाही वागायचं हे आज लोक आपले 2 डोळे जरी असले, असंख्य लोकांचे डोळे आहेत तुमच्याकडे बघताना. काय राहणार तुमची उपमा राहणार, म्हणजे तुमचं प्रतिमा काय राहणार? आणि त्यामुळं प्रत्येकाने जबाबदारीने वागावं. कोणी पण असू, कुठल्याही पक्षातला असू दे. तुमचे काय हेवे द्यावे असतील ते बाजूला ठेवा, पण निदान लोकांसमोर हे चित्र बरोबर नाही. महाराज आता 12 किल्ले आपले जे जागतिक वारसा स्थळामध्ये आलेले आहेत. निवडणुकीमध्ये सातारा विकास आघाडीचा अजेंडा कशा पद्धतीचा असणार आहे निवडणुकीचा? घन प्रश्न आहे. घन काय नसतं, घन काय प्रश्नच आहे. बघू आता सगळ्यांनी एकत्र बसून करावं अशी माझी मनोकामना आहे. महाराज साहेब आघाडी का पक्षाची? नाही आता ते बघू ना. आता कारण शेवटी कसं आहे, हा निर्णय काय मी एकटा घेणार नाही. मला एकच वाटतं की राजकारण स्थानिक लेवलला कुठं आणून नाही. मी आयुष्यात कधी राजकारण केलं नाही. मी बघितलं तर फक्त समाजकारण बघितलं आजपर्यंत, आणि त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांची सेवा कशी होईल याच्यावर मी भर दिला. राजकारण जर करायचं असतं तर आज कोणी पण असू दे, राजकारण करायचं त्याला काय अक्कल लागत नाही. याला बाजूला कर, त्याला बाजूला सारण्याचं मला कोणालाही बाजूला सारण्याचा माझा कधी मानस नाही, नसणार आणि कधी नव्हता सुद्धा. महाराज साहेब, लोकसभेला मनोमिलन झाले, विधानसभेला मनोमिलन झाले, तेच मनोमिलन आम्हाला नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये पाहायला मिळते. नाही काय नाही मला सांगा. आता शेवटी कसं आहे, माझं तर मन हे आता शिवेंद्रराजे म्हणा, आता शिवेंद्रराजेच आहे, त्यांनी त्याच्यावरती निर्णय घ्यावा. अजून काय बोलणार मी? महाराज साहेब कधी चर्चा करणार, कधी बसणार चर्चा? अरे ते बिझी आहेत, मिनिस्टर. महाराज साहेब, या व्यक्तीनं आमिर खानला तुमच्या आवाजात कॉल केलाय आणि त्यांची फसवणूक करायचा प्रयत्न केला होता. तर त्यांची फसवणूक व्हायच्या अगोदर सगळं समजल्यानंतर पंकज चव्हाण यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. तुम्ही काय व्यक्त व्हाल याच्यावर? नाही मी काय बोलणार आता. काय मला एवढं सांगावंसं वाटतं की मी फर्जी नाही आहे. आमिर माझा मित्र आहे आणि कोणी असं करू नये.
केअर करत असेल तर त्याच्या मागचा हेतू त्यांनी जे कोण इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे त्यांनी तपासून घ्यावं, कोणावरती अन्याय होऊ नये. कारण की एक चांगलं किंवा एक प्रकारचं आयुष्य वेचल्यानंतर आपल्याला एक प्रकारची आपली प्रतिमा तयार होते. त्या प्रतिमा कोणाच्याही प्रतिमेला गालबोट लागता कामा नये. आणि जे करत असतील तर निश्चितपणे त्यांना शासन झालं पाहिजे आणि त्यांना विचारलं पाहिजे की बाबा तुम्ही असं का केलं, का नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.